रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। धुंद्रे ग्रामपंचायत उपसरपंचपदी महेश महादू पाटील यांची बिनविरोध निवड। धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली गेले 3 वर्ष विकासाच्या कामात डोंगर उभा केला असून शेतकरी कामगार पक्षाने ठरवून दिल्याप्रमाणे सदस्यांना 1 वर्षीय उपसरपंच पदभार देण्याचे ठरले असून या सूत्रानुसार सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच शीतल कैलास भोपी यांनी ठरवून दिलेल्या कार्यकाळात आपला राजीनामा दिल्यानंतर आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विलास फडके, सुभाष भोपी यांच्या उपस्थितीत महेश पाटील यांचा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या अर्जाला सर्व कमिटीची संमती मिळाल्याने कोणीही विरोधात अर्ज न भरल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी महेश महादू पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। यावेळी महेश पाटील यांना उपसरपंचपदी निवड झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील, उपसभापती राजेश केणी, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नारायण शेठ घरत, शेखर शेळके आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तसेच थेट सरपंच सुभाष भोपी, मावळते उपसरपंच शीतल भोपी व सर्व कमिटीने त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक रायगड भूषण, माजी सरपंच भारत भोपी, कैलास भोपी, दिलीप उलवेकर, सदस्य विश्वास पाटील, सदस्य जयदत्त चौधरी आदी मंडळी, ग्रामस्थ, महिला भगिनी उपस्थित होत्या। धुंद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या निवडीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी खूप कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। पक्षाने दिलेल्या निर्देशानुसार शीतल भोपी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याने राजीनामा या ठिकाणी दिल्या कारणानंच आजचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करीन की पक्षशिस्त काय असते त्याचं ज्वलंत उदाहरण या धुंद्रे ग्रामपंचायतीने आपल्याला घालून दिलेलं आहे। 3 वर्षापूर्वी सुभाष भोपी यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर पक्षानं त्यांना निर्देश दिले होते की 1 वर्षाच्या अंतराने उपसरपंचाच्या निवडीपदी सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही संधी द्या आणि पक्षाच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता सुभाष भोपी यांनी आपल्या स्तरावर आपापला कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा घेऊन त्यांचा वारस तुम्ही त्या ठिकाणी बसवलेला आहे। मी सुभाष भोपींचंही मनापासून अभिनंदन करतोय की या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगला आदर्श घालून दिलेला आहे। आपला आदर्श तालुक्यांनी घ्यावं की जेणेकरून पक्ष संघटनेला कुठेही बाधा येणार नाही। आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादू पाटील यांचे चिरंजीव महेश पाटील यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे। निश्चित पक्षाने जो विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे तो विश्वास ते सार्थ ठरवतील आणि या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या लोकांच्या गरजा नेमका काय आहेत ते पाहून ते करण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील। मला सांगायला अत्यंत खेद वाटतंय की दुर्दैवानं ज्या वेळेला सुभाष भोपी यांची निवड झाली आणि त्याच दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक बसल्या कारणानं त्या ठिकाणी आम्ही मंडळी तुम्हाला काही मदत करू शकलो नाही। तरी पण सुभाष भोपी आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतीच्या विकास निधीमधून प्रत्येक गावातले अंतर्गत रस्ते असतील, गटारा असतील, वेगवेगळी कामं असतील ती त्यांनी केलेली आहेत। त्यांचं आम्ही वेळोवेळी अपडेट घेत असतो। मी आपणा साऱ्यांच्या वतीनं माझे सहकारी राजेशजी केणी असतील, विलासजी फडके असतील, शेखर शेळके असतील, महादू पाटील असतील आणि त्यांचे सारे नातेवाईक आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत। तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मी महेश पाटील
यांना भविष्यात आपल्याकडनं चांगलं काम घडेल अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। आज आमच्या ग्रामपंचायतीची प्रथा जी आहे याच्या मागच्या काय झाला तो विषय बाजूला गेला, पण आता आपण 2-3 स्टंपला यशस्वी झालेले आहेत आणि सर्वांना उपसरपंच करण्याचं ह्या धुंद्रा पंचायतीच्या बहादर कार्यकर्त्यांचं काम आहे। त्याच्यानंतर एक मी बोलू इच्छितो का धुंद्रा पंचायतीमध्ये बरेचसे वाद झाले, बरेचसे काय झाले, तरी सुद्धा ह्या वेळेला माझ्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बीजेपीने पण सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे। तेही फॉर्म न भरताना बिनविरोध आपल्याला हा दिलेला आहे। त्यामुळे बीजेपीच्या पण सदस्यांचं आम्ही अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, ही प्रथा आहे, ही प्रथा कायमची चालू राहणार आहे। आता आमचे महेश पाटील झाले, उद्या दुसरा कोण होईल, पण जे आमचे 5 सदस्य आहेत शिल्लक त्यांचं सर्वांचं आम्ही उपसरपंच करणार आहेत। फक्त ईश्वर चरणी आमची ती ईश्वराने ते ऐकावा आणि सर्वांची बुद्धी सारखी राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। तसेच आमच्या पंचायतमध्ये जे आमचे गरिबांचे किंवा श्रीमंतांचे आधारस्तंभ असणारे विलास शेठ हे प्रत्येकाच्या दुखासुखाला आल्यात। आज सुद्धा ते सकाळी आले, आता आले, म्हणजे समाजाची जी कलकल आहे काय व्हायला पाहिजे ते केलेली आहे। तसेच आमचे राजेशजी, आमचे विद्वान नेते शेखर शेळके हे सुद्धा आलेले आहेत। आमचे गुरुवर्य पाटील साहेब हे सुद्धा आलेले आहेत। त्याबद्दल साहेबांचं आणि आपल्या मंडळींचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।